नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. व्यक्तीच्या कुंडलीत तयार झालेल्या अनेक शुभ आणि अशुभ योगांचा व्यक्तीच्या जीवनावर हा चांगला वाईट परिणाम हा पडतच असतो. असेच काही योग सुद्धा असतात की जे माणसाला छोट्या पदावरून राजा बनवतात. कुंडलीत तयार होणाऱ्या शुभ योगांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोतच आणि आज आपण जाणून घेणार आहोत गजकेसरी योगाबद्दल. चला तर मग या योगाबद्दल जाणून घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी. साईराम आदेश. आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देते. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत. श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून ते हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा खूप छान पद्धतीने पुढे चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना आपण भेटू शकता. तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता पुण्यात सुद्धा आपल्याला मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 28, 29 आणि 30 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. तरी ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजींना भेटायचंय त्यांनी खाली जो नंबर दिला त्यावर नक्की कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा सुद्धा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात. तर आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी सुद्धा खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुरुजींचं राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे. तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची CBSE स्कूल कर्जतमध्ये त्याचे ते प्रेसिडेंट सुद्धा आहेत. चला तर मग आजच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. गजकेसरी योग याविषयी गुरुजी आज आपण जाणून घेतोय. मुळात हा गजकेसरी योग म्हणजे काय हे मला जाणून घ्यायचंय आणि याची मुख्य पीठिका काय असते हे पण आम्हाला सांगाल का? खूप सुंदर असं दिवाळीच्या पूर्व एपिसोडमध्ये आपण आहोत आणि सर्वप्रथम आपल्या सामच्या सर्व प्रेक्षकांना शुभ दीपावली. दीपावलीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो आणि ह्या दिवाळीमध्ये काहीतरी छान ऐकायला मिळावं, काहीतरी आपल्याला जिज्ञासा वाढावी आणि आपल्या प्रगतीमध्ये वाढ व्हावी याकरता आज म्हणजे समोर आलेला हा विषय की जो गजकेसरी योग आहे. ज्योतिषशास्त्रामधला अत्यंत शुभ असा हा योग मानला जातो आणि आत्तापर्यंत आपण एक योगावरती ऐकलं की त्या योगामध्ये आपण काही ना काही निगेटिव्हच बाजू ऐकत होतो. मग असा प्रश्न पडतो की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पॉझिटिव्ह योग नाहीत का किंवा असे योग नाही आहेत का आणि मग जर असे योग आहेत तर मग आमच्या पत्रिकेमध्ये ते का नाही आहेत? कारण आपण प्रत्येक वेळेला असंच ऐकतो की अरे हे झालं ते माझ्या पत्रिकेमध्ये, ते झालं ते माझ्या पत्रिकेमध्ये आहे. मग असं वाटतं की आपल्या पत्रिकांमध्ये काय योग असेच आहेत का सगळे की ज्या योगांमध्ये फक्त वेगळे म्हणजे की निगेटिव्हच योग होतात? तर हा पॉझिटिव्ह योगामधला ॲस्ट्रॉलॉजीमधला सर्वात शुभ योग आहे. हा राजयोगामध्ये सुद्धा येतो. याचं नाव आहे गजकेसरी योग. आता गजकेसरी योग ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना हा योग चांगल्यापैकी माहिती आहे. म्हणजे गजांत लक्ष्मी आपण ऐकतो की गजांत लक्ष्मी, तर गजांत लक्ष्मी म्हणजे शास्त्राला नक्की कोणती अपेक्षित आहे किंवा तुमच्या मनामध्ये गजांत लक्ष्मीबद्दल कुतूहलता असेल तर गजांत लक्ष्मी म्हणजे ते की आपण कधी ऐकायचो की ते परदादा वगैरे होते त्यांच्या घरासमोर हत्ती झुलत राहायचा, म्हणजे की हत्ती झुलत राहायचं एवढी श्रीमंती होती. तर हत्ती झुलत राहायचा तर त्या हत्तीवर बसून जी लक्ष्मी येते किंवा हत्ती एवढी लक्ष्मी जी प्राप्त होते ती गजंत लक्ष्मी. आणि अशी लक्ष्मी प्राप्त करून देणारा कुठला योग असेल तर तो मग गजकेसरी योग. तर हा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अत्यंत शुभकारक योग मानला जातो. हा योग ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये लागतो म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सुरू होतो त्याच्या पुढे तुम्ही लक्ष्मीपुत्रच होता. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला उभ्या आयुष्यामध्ये लक्ष्मीची कमी पडत नाही. त्यामुळे ह्या योगाबद्दल फार असं विश्लेषणाबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं 10 एपिसोड कमी पडतील म्हणजे. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे की तुमचा जर असा गैरसमज असेल की सगळे वाईट योगच तुमच्या पत्रिकेमध्ये होतात तर असं नाही आहे. या जगामध्ये आपण नवीन शिकलेलं आहे की पैशाशिवाय या जगामध्ये काही नाही. म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती 100% प्रत्येक माणसाला व्हायलाच पाहिजे आणि ती प्रत्येकाला त्यानुसार होण्याकरता जे ग्रहमानाचे योग होतात त्याच्यामध्ये गजंत केसरी योग, गजकेसरी योग हा प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये होतो. आता विशेष करून सांगायचं झालं तर हा योग म्हणजे काय की हा योग होतो म्हणजे नक्की काय होतं तर मनाचा कारक ग्रह आहे तो चंद्र आहे.
म्हणजे चंद्रावरती आपली मनस्थिती अवलंबून असते आणि आपल्या मनस्थितीवरती आपला पूर्ण व्यवहार अवलंबून असतो. बघा, एखाद्याला 10,000 रुपये द्यायचेच सुद्धा, म्हणजे आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आहेत, त्याला उसने द्यायचे आहेत, काही असू दे, परंतु त्यावेळेला 2 मिनटं अगोदर आपलं जर कुणाबरोबर भांडण झालं असेल तर आपण त्यावेळेला आपली मनस्थितीच नसते की आपण त्या मनस्थितीने ते 10,000 रुपये पूर्ण आनंदमय त्याला देऊ. आणि मग त्यावेळेला आपण काहीतरी खिशामध्ये पैसे असताना सुद्धा उत्तर देतो की नाही नाही, मी तुला नंतर देतो, असं करतो, किंवा तू उद्या आहे, म्हणजे की आपण ते पैसे त्याला देत नाही. याचं कारण की आपली मनस्थिती बिघडली. म्हणजे आपली मनस्थिती सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की उत्तम असायला पाहिजे. आणि मनस्थिती उत्तम असण्याचा ग्रह जो कुठला आहे तो चंद्र आहे, कारण चंद्राचा मनावरती पूर्णपणे प्रभाव असतो. आणि संपत्तीचा जो कारकग्रह आहे, म्हणजे मनाचा कारकग्रह चंद्र आणि संपत्तीचा कारकग्रह बृहस्पती, अर्थातच गुरु आपल्या पत्रिकेमधला. गुरुच्या कुंडलीमधल्या स्थानावरती, त्याच्या योगावरती, त्याच्या असलेल्या अंशावरती तुमची सांपत्तिक परिस्थिती पूर्णपणे डिपेंड असते. त्याच्यावरच ती वाढते. किंवा गुरु ज्यावेळेला वक्री होतो किंवा गुरुबळ ज्यावेळेला कमी होतं त्यावेळेला संपत्तीमध्ये घट यायला सुरुवात होते. तर मग हा कारकग्रह गुरु जो आता बृहस्पती मेष राशीमध्ये विराजमान आहे आणि चंद्र जो आहे तो प्रत्येक 2.25 दिवसांनी कुंडलीमध्ये बदलत असतो. म्हणजे आपण दर 2.25 दिवसांनी जर अंदाज काढला तर प्रत्येक राशी बदलत असते आणि अशा 12 राशी पूर्ण महिनाभर चालत असतात. म्हणजे चंद्र 2.25 दिवस एकाच राशीमध्ये राहणार आहे आणि गुरु आत्ता मेष राशीमध्ये आहे. मग ह्या दोघांचा संयोग मेष राशीमध्येच होऊ शकतो. मग मेष राशीमध्ये ज्यावेळेला या दोघांचा संयोग होईल त्यावेळेला 12च्या 12 राशींमध्ये गजकेसरी योग होईल. मग तो गजकेसरी योग आपल्या कुठल्या स्थानामध्ये होतोय तो नक्की आपण जाणून घेतला पाहिजे आणि तो आपण ज्यावेळेला जाणून घेऊ त्यावेळेला निश्चितपणे त्याच्यामध्ये यश आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे गजकेसरी योग आपल्याला समजलं की मनाचा कारकग्रह चंद्र आहे, संपत्तीचा कारकग्रह बृहस्पती आहे. ह्या दोघांचा संयोग किंवा ह्या दोघांची ज्या ठिकाणी युती होईल त्या युती आपल्या कुठल्या स्थानामध्ये होते त्या स्थानामध्ये आपल्या कुंडलीमध्ये गजकेसरी योग होईल. आता मुख्य पीठिका जर याची घ्यायची झाली किंवा मुख्य पीठिका समजून घ्यायची झाली तर बघा, जंगलामध्ये विस्तीर्ण स्वरूपामध्ये जर सर्वात बलाढ्य प्राणी कोण असेल किंवा मोठा प्राणी कोण असेल तर हत्ती आहे. म्हणजे की त्याच्याकडे बळ पण भरपूर आहे, त्याचा आकारही मोठा आहे. म्हणजे तर असा हत्ती आणि संपूर्ण जंगलाचा राजा सिंह, हे सिंह आणि हत्ती हे दोघं जण एकत्र आले तर मग बाकी जंगलामध्ये कोणीच आवाज करायची गरज नाही. आणि एक्झॅक्टली ह्या योगाची, गजकेसरी योगाची ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अशीच व्याख्या आहे की तुमच्याकडे डिसिजन घेण्याचं पूर्णपणे म्हणजे की तुमची मानसिकता आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीवरती अचूक निर्णय घेऊ शकता पण तुमच्याकडे पॉवर नसते. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे ती पॉवर प्राप्त होते, ती पॉवर तुमच्याकडे असणं, ती पॉवर तुम्हाला प्राप्त होणं आणि डिसिजन मेकिंग म्हणजे की त्यावेळेला तुम्ही डिसिजन घेणं, त्यावेळेला तुम्ही निर्णय घेणं, ह्या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेला योग होतो तो 100% गजकेसरी योग, की त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली डिसिजन मेकिंग पॉवर होते. एखादा निर्णय तुम्ही घेता आणि जो निर्णय घेता तो तुमचं आयुष्य बदलून टाकतो. गजकेसरी योगाला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये टर्निंग पॉईंट म्हणतात. म्हणजे की हा योग ज्यावेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये येतो त्यावेळेला त्याचं लाईफ पूर्णपणे टर्नआउट होतं. तुम्ही याच्या अगोदर तुमच्या आयुष्यामध्ये दरिद्र उपभोगत असाल किंवा हँड टू माउथ म्हणजे की कमवायचं आणि खायचं या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, किंवा तुम्ही असं असाल की बाबा तुम्ही भरपूर मेहनत करताय परंतु पैसेच मिळत नाही, भरपूर पैसे येतात पण पैसेच टिकत नाही आहेत. या सगळ्या समस्यांमधनं तुम्ही ज्या वेळेला फाईट करत असाल, या सगळ्या समस्यांमधनं जात असाल, ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये गजकेसरी योग येईल त्या गजकेसरी योगामध्ये 100% तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीचा विषय जो आहे हा पूर्णपणे टर्नअप होईल. त्याच्यानंतर असं होईल की तुमच्याकडे एक तर मुबलक पैसा असेल, नाही तर तुमचं कुठलंही कार्य असेल त्या कार्याला तुम्हाला पैसा निश्चितपणे लागणार नाही. म्हणजे तुम्हाला पैशाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे एक फुलफिलमेंट, एक आपण त्याला कॅपिटल अमाऊंट म्हणतो, अशी तुमच्या पाठीमागे पूर्णपणे या योगामध्ये उभी राहते. दुसरं या योगाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला असं वाटतं की धन म्हणजे सगळं आलं, की पैसा आलाच म्हणजे सगळं आलं, परंतु असं नाही आहे. म्हणजे की हा ज्यावेळेला गजकेसरी योग होतो त्यावेळेला गजकेसरी योगामध्ये आपण ऑलवेज म्हणतो बघा की अरे हा माझ्या लाईफमधला टर्निंग पॉईंट होता, ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य बदललं, किंवा मी इथून त्या शहरामध्ये गेलो आणि माझं आयुष्य बदललं, मी वाहन घेतलं आणि माझं आयुष्य बदललं, अरे मला मुलगी झाली आणि माझं आयुष्य बदललं. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बघितलं तर काहीतरी टर्निंग पॉईंट आहे, तिथे काहीतरी एखादं स्मारक आहे, काहीतरी एखादी वस्तू आहे, त्यावेळेला एखादी व्यक्ती आहे की ती व्यक्ती आपलं जीवन पूर्णपणे टर्न करते. तर गजकेसरी योगामध्ये हा गैरसमज आहे की आम्हाला फक्त धन प्राप्त होईल. निश्चितपणे धनाची प्राप्ती होईलच. अचानक धनलाभ, अचानक मिळणारं धन, मला वडिलोपार्जित मिळणारी प्रॉपर्टी, किंवा एखाद्या ठिकाणी अचानकपणे सरकारने माझी जमीन घेतली आणि त्याबद्दल मिळणारा मला धनाचा भाग, हे सगळे योग एखाद्याचे आपण ऐकतो की अरे अचानक त्याला पैसे मिळाले. तर ज्यावेळेला अचानक शब्द येतो त्यावेळेला त्याला जर समानार्थी शब्द काढायचा आला तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये गजकेसरी योग येतो. आणि हा गजकेसरी योग येताना तुम्हाला धन मिळतं. प्रत्येक वेळेला त्याचं माध्यम धनच असेल असं नाही. कधी कधी गजकेसरी योग मी जसं म्हणलं तुम्हाला की तुमच्या 12 राशींमध्ये ज्या ज्या स्थानामध्ये युती होईल त्या स्थानामध्ये त्याचं फलित आहे. मग गजकेसरी योगामध्ये कधीतरी तुम्हाला चांगल्या वाहनाची प्राप्ती होईल, ते वाहन तुमच्याकडे आलं आणि तुमचं जीवन बदललं. कधी असं असेल की गजकेसरी योग आहे आणि त्यावेळेला तुम्हाला संतान प्राप्त झाली, त्या संततीमुळे तुमचं आयुष्य बदललं. गजकेसरी योगावरती एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आली, त्या व्यक्तीचं तुम्ही ऐकत
गेले आणि त्याच्यानंतर तुमचं आयुष्य बदललं, किंवा गजकेसरी योगावर एखादी नोकरी तुम्ही जॉईन केली आणि त्या नोकरीमध्ये तुमचं आयुष्य बदललं, एखादा व्यवसाय तुम्ही चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये तुमचं आयुष्य बदललं. म्हणजे प्रामुख्याने गजकेसरी योगाची जर मुख्य पीठिका बघायची आली तर राजा दशरथपासून राजा जनकापर्यंत, म्हणजे जिथपर्यंत आपण सूर्यवंश आणि चंद्रवंशाचे राजे बघतो, तर हे सगळे राजे हे पूर्णपणे या गजकेसरी योगावरती चालायचे. म्हणजे ज्यावेळेला राजाच्या पत्रिकेप्रमाणे गजकेसरी योग यायचा किंवा त्या राज्याच्या पत्रिकेप्रमाणे गजकेसरी योग यायचा, त्यावेळेला ते राजज्योतिषात्री त्याला सांगायचे की राजा आता तुम्ही काहीतरी करा, किंवा आता हे लाभ आहे की आता भूमीमध्ये लाभ आहे तर नवीन भूमी आपल्या राज्याला जोडा, आता धान्यामध्ये लाभ आहे तर वेगळं धान्य तुम्ही या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करा, किंवा जे आपलं धान्य आहे ते आता तुम्ही मार्केटमध्ये विकायला काढा, निश्चितपणे आपल्याला जास्त प्राप्ती होईल. तर ह्याप्रमाणे राजे राजवाड्यांपासून प्राप्त आहे. तर गजकेसरी योगावरती अचानक धनलाभ म्हणजे रस्त्यामधून जाऊन कुठे गाठोडा सापडेल असा योग नाही, तर तुम्ही काहीतरी असं इन्व्हेस्ट कराल की त्याचे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्ती होईल, किंवा तुमचं एखादं मागे इन्व्हेस्ट केलेलं त्यावेळेला असं फुलफिल होईल की तुम्हाला त्याची मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्ती होईल. तर सर्वात चांगला, सर्वात शुभ आणि प्राप्ती करून देणारा आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा हा गजकेसरी योग आहे. फक्त तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यामध्ये गजकेसरी योग आहे आणि तो तुमच्या भूमीच्या माध्यमातून आहे, वाहनाच्या माध्यमातून आहे, संततीच्या माध्यमातून आहे, व्यवसायाच्या माध्यमातून आहे, तुम्ही तो फक्त वेळ आहे, तो वेळ पूर्णपणे तुमच्या ह्याच्यामध्ये अचीव करा. तो टाईम जर तुम्ही अचीव केला, ती वेळ जर तुम्ही अचीव केली, तुमच्या लाईफमध्ये गजकेसरी झाले, पुढचे लक्ष्मीपुत्र तुम्ही असाल. नक्कीच. आता गजकेसरी योग याविषयी आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप उत्सुकता लागून लागली असेलच. खरंच अचानक धनलाभ हा होतो का आणि तो कसा होतो, या सगळ्यांविषयी आपण गुरुजींकडनं जाणून घेणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण गजकेसरी योग याविषयी जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सुप्रसिद्ध राज्यज्योतिष तांत्रिक श्री माधव गुरुजी. आपण याची मुख्य पीठिका जाणून घेतली. खरं तुम्ही मगाशी म्हणाल की अचानक आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होतं, टर्निंग पॉईंट येतो, तर असा अचानक धनलाभ खरंच होतो का, आणि मुळात आपल्या नशिबात अचानक धनलाभ होतोय हे ओळखायचं कसं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे ह्याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला समजायला असायला पाहिजे किंवा आपल्याला खात्री असायला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे की अचानक धनलाभ व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते. म्हणजे सकाळी बघितलं ना की पॅन्ट धुवायला टाकताना जर त्याच्यामध्ये कागदाचा कपटा लागला आणि नोटीसारखा स्पर्श आला, तर ती 10 रुपयाची नोट असेल तर इतका आनंद होतो की अरे अचानक धनलाभ झाला, 10 रुपये मिळाले. आपलेच पैसे असतात पण ते आपल्या हाताला लागल्यावर किती आनंद होतो. म्हणजे अचानक धनलाभ व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते आणि हा प्रत्येकाच्या नशिबातही असतो. आता खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला की ओळखायचा कसा, आपल्या नशिबामध्ये आहे की नाही. तर पुरुषांनी त्यांचा उजवा हात बघा, लेडीज म्हणजे स्त्रियांनी त्यांचा डावा हात बघा. आता याच्यामध्ये हे जे आपली अनामिका आहे म्हणजे करंगळीच्या बाजूचं बोट आहे, ह्याच्या खाली रवी रेषा आहे पूर्णपणे. ही रवी रेषा ह्या बोटाच्या खालून इथे जिथे हात संपतो तिथपर्यंत तुमच्या हातावरती अभिप्रेत आहे किंवा हा पूर्ण भाग अभिप्रेत आहे. ह्या रेषेवरती इथे रवीवरती जर तुमच्या हातावरती मत्स्य चिन्ह असेल म्हणजे मासा बनत असेल, तुमच्या हातावरती पतंग बनत असेल, तुमच्या हातावरती पद्म बनत असेल, ह्या लाईनीमध्ये हात संपेपर्यंत कुठेही, तर 100% तुमच्या नशिबामध्ये अचानक धनलाभ आहे. फक्त तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जाऊन एवढं जाणून घेतलं पाहिजे की तो नक्की कुठल्या माध्यमातून आहे. जमिनीच्या माध्यमातून आहे का कुठल्या माध्यमातून आहे, कमिशनच्या माध्यमातून आहे का भाड्याच्या माध्यमातून आहे. हे जर तुम्ही जाणून घेतलं आणि तुमच्या हातावरचं चिन्ह बघितलं, तुम्ही या पोर्शनमध्ये जेंट्सनी राईट हँडमध्ये, लेडीजनी लेफ्ट हँडमध्ये बघा, तुमच्या हातावरती या तिन्हीपैकी एक चिन्ह 100% असेल. एक तर पतंग असेल, मासा असेल किंवा मग पद्मचिन्ह म्हणजे कमळ असेल. ह्या जर तिन्हीपैकी कुठलंही चिन्ह तुमच्या हातावरती असेल, 100% तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो, 100% चांगला धनलाभ होऊ शकतो. फक्त तुम्ही जाणून घ्या की कुठल्या माध्यमातून होणार आहे. नाही, खूप छान सांगितलं तुम्ही. आता मला वाटतं सगळेच आपले प्रेक्षक आपला हात बघण्यामध्ये बिझी असतील, तर आपण पुन्हा चर्चेकडे वळूयात की लक्ष्मी मुळात आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यात टिकून राहावी यासाठी मग ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काही उपाय आहेत का? 100% मॅडम. प्रत्येकाला असं वाटतं की लक्ष्मी यावी, म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एक योगक्षेम म्हणून टॉपिकच आहे की योग म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त होणं आणि क्षेम म्हणजे ते टिकवून ठेवणं. तर लक्ष्मी प्राप्त होते हा योग आहे की याच्याने प्राप्त होईल, पण ते टिकून राहील का? आज पण आमच्याकडे दर महिन्याला पगार येतो पण टिकतो का? आज पण मेहनत करून पैसा आमच्याकडे येतो पण टिकतो का? तर तो टिकत नाही आहे. मग हा क्षेम जो आहे म्हणजे की जो क्षेम म्हणजे की तुमच्याकडे पैसा टिकून राहणं, ह्याच्याकरता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अनेक उत्तम उपाय आहेत. जसं नागकेशर ठेवायचं किंवा कवडी पूजनामध्ये ठेवायची किंवा लक्ष्मी कशी ठेवायची. आपण म्हणजे की आपण एक लक्ष्मीवरती टॉपिक पण केलेला आहे, कराग्रही बसते लक्ष्मी. तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं सांगितलेलं आहे की तुम्ही लक्ष्मी कशा प्रकारे जोपासून ठेवा की ती तुमच्याकडे टिकेल. पण विशेष माध्यमातून सांगायचं आलं तर श्रीयंत्र हे सर्वात प्रभावित आहे. श्रीयंत्र
यंत्राची तुम्ही स्थापना करून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तर 100% लक्ष्मी तुमच्याकडे टिकते, चांगल्या स्वरूपामध्ये धनाची प्राप्ती तुम्हाला होते. आता या श्रीयंत्राचं पूजन नेमकं कसं करावं हे सांगाल का? श्रीयंत्राचं पूजन मॅडम करायचं झालं तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की सिद्ध श्रीयंत्र तुम्ही प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणि सिद्ध श्रीयंत्र प्राप्त करून झाल्यानंतर कुठलीही अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या, शुक्रवार किंवा गुरुवार हे त्याच्याकरता मुहूर्त आहेत. या मुहूर्तामध्ये सकाळच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये 5 प्रकारचे अभिषेक सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये डाळिंबाचा रस म्हणजे आपलं जे डाळिंब येतं अनार ज्याला आपण म्हणतो त्याच्या रसांनी अभिषेक करू शकतो आपण त्याच्यावरती पूर्णपणे. याच्या व्यतिरिक्त उसाचा रस आहे, पंचामृत आहे, याच्या व्यतिरिक्त शहाळ्याचं पाणी म्हणजे नारळाच्या पाण्याने करू शकता, अत्तराच्या पाण्याने करू शकता. या 5 गोष्टींनी अभिषेक हा लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. आणि 6वा एक अभिषेक येतो ज्याला द्राक्षासव बोलतात, की द्राक्षाचा रस काढा किंवा द्राक्षासव जर आत्ताच्या सीझनला तुम्हाला द्राक्ष मिळाली नाहीत म्हणजे तर तुम्ही स्पेशली तो द्राक्षासव जो रस येतो तो पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्याने ओम श्रीम नमः मंत्राने किंवा मग यूट्यूबवरती किंवा तुम्ही तुमच्याकडे श्रीसुक्त असेल तर श्रीसुक्त लावून त्याच्यावरती तुम्ही अभिषेक करा. 16 वेळा श्रीसुक्ताचा अभिषेक त्याच्यावरती करायचा किंवा ओम श्रीम नमः मंत्राचा 1008 वेळा जप करायचा आणि त्याच्याने पूर्णपणे अभिषेक या 6 व्यंजनांनी करायचा. 100% याच्याने अभिषेक संपन्न होतो. त्याच्यानंतर श्रीयंत्र व्यवस्थित पुसून त्याची पूर्णपणे पूजा करायची, त्याला अत्तर लावायचं, आवर्जून त्याला जे गंध लावाल तुम्ही त्या गंधामध्ये केशर कालवायचं आणि कर्पूर आरती म्हणजे की तुम्ही निरांजन दाखवाल त्याच्याबरोबर कापूर लावून त्याला ओवाळायचं. ओवाळून झाल्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं सुगंधित त्याला व्हायची आणि यथोचित त्याला नैवेद्य की ड्रायफ्रूटमध्ये तुमच्या आवडीचे असतील किंवा खजूर वगैरे असेल किंवा स्वीट त्याचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपली इच्छा त्या श्रीयंत्राला सांगायची आणि त्याच्यानंतर 1 तासाने ते श्रीयंत्र तसं तसं उचलून आपल्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवायचं. निश्चितपणे त्याचा चांगला लाभ होईल. आणि याच्याकरता स्पेशली मुहूर्त आम्ही सांगतो की तुम्ही कुठल्या मुहूर्तावरती श्रीयंत्राचं पूजन करा, जे एकदा पूजन केलेलं तुम्हाला आयुष्यभर कामाला येईल आणि निश्चितपणे ती तुम्हाला चांगल्या स्वरूपामधली लक्ष्मी प्राप्त होईल की तुम्ही लक्ष्मीपुत्रच व्हाल. आता तुम्ही लक्ष्मीपुत्र कसं व्हायचं याबद्दल सांगताय. आता सिंहस्थ लक्ष्मीपूजन म्हणजे काय हे थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं, कारण दिवाळीचा काळ येतोय. याशिवाय हे सिद्ध श्रीयंत्र हे नेमकं कसं प्राप्त करायचं हेही तुम्ही सांगाल का? मॅडम खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. म्हणजे की साम टी व्हीच्या माध्यमातून या प्रेक्षकांपर्यंत आपण ही गोष्ट पोहोचवू शकू की आता लक्ष्मीपूजन आहे. म्हणजे मला वाटतं 12 तारखेचं लक्ष्मीपूजन आहे आणि हे लक्ष्मीपूजन अटेंड करत असताना प्रॉपरली याचे मुहूर्त आहेत. म्हणजे की तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजन करत असताना संध्याकाळचा जो मुहूर्त आहे म्हणजे 7:32चा जो मुहूर्त आहे त्याच्या वेळेला अमृत चौघडी राहते. म्हणजे की चौघडीवरनं तुम्ही करत असता पूजन. परंतु ज्यावेळेला राजज्योतिष यांत्रिक आम्ही आहोत तर आमच्या हिशोबाने तुम्ही ज्यावेळेला बघाल की धनाढ्य लक्ष्मी तुम्हाला प्राप्त व्हायची असेल, गजंत लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल, लक्ष्मीपुत्र तुम्हाला व्हायचं असेल तर प्रामुख्याने तुम्ही वृषभ लग्न असताना म्हणजे वृषभ लग्नाचा कालावधी साधारण 7:32 चालू होतो तर त्यावेळेला अमृत चौघडीमध्ये तुम्ही लक्ष्मीचं पूजन केलं तर तुम्हाला चांगल्यापैकी लक्ष्मीची प्राप्ती होईल. दुसरा त्याच्यामध्ये लक्ष्मीपूजनाचा जो योग आहे ज्याला सिंह लग्नावरती पूजन करतात त्याला सिंहस्थ लक्ष्मी म्हणतात. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी पूजन करायला सांगतो किंवा आमच्याकडे जे पूजन होईल ते पूजन पूर्णपणे सिंहस्थ होतं. तो मुहूर्त आहे तो 12:47ला रात्री चालू होतो, 12 तारखेच्या रात्री आणि 2:51 पर्यंतचा तो मुहूर्त आहे. या मुहूर्तामध्ये जर तुम्ही लक्ष्मीपूजन केलं, सिंहस्थ पूजनावरती लक्ष्मीपूजन करा आणि लक्ष्मीपूजन करून ती लक्ष्मी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. तुम्हाला 100% पाठीमागच्या वर्षा किंवा आत्तापर्यंतच्या वर्षाच्या 1000 पटीने धन तुमच्याकडे जमा नाही झालं तर बोला 100% धन जमा पण होईल, चांगलं इन्व्हेस्ट पण होईल आणि तुमची प्रगती पण होईल. आणि राहिला श्रीयंत्र प्राप्त करून घ्यायचा विषय तर श्रीयंत्र प्राप्त होण्याकरता तुम्हाला तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचं गोत्र माहिती असेल तर नाही तर कश्यप गोत्र लावून कंप्लीट होईल. तुमच्या फॅमिलीचा पूर्ण फोटो, तुमच्या फॅमिलीमध्ये असलेली सदस्यांची नावं एवढं तुम्हाला आमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोचवावं लागेल लक्ष्मीपूजनाच्या आतमध्ये. तर लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती प्रॉपरली सिंहस्थ लक्ष्मीपूजनामध्ये तुमच्या नावाने पूर्ण अभिषेक करून तुमच्या नावाने पूर्ण सिद्ध करून ते यंत्र तुम्हाला बायपोस्ट पाठवता येईल किंवा तुम्ही घ्यायला ऑफिसमध्ये येऊ शकता आणि ते तुम्हाला पूर्णपणे डिलिव्हर्ड होईल. हे प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून आपण करू शकतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नुसतं श्रीयंत्रसुद्धा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या वेळेमध्ये लक्ष्मीपूजनाला त्याचं पूजन करा. तुम्हाला सांगितले ती सगळी सामुग्री वापरा, त्याच्याने अभिषेक करा, श्रीसुक्ताने अभिषेक करा. 16 वेळा श्रीसुक्ताचा अभिषेक व्हायला पाहिजे किंवा 1008 वेळा ओम श्रीम नमः या मंत्राचा जप व्हायला पाहिजे आणि याच्याने अभिषेक करा. निश्चितपणे ते श्रीयंत्र तुमचं आयुष्य बदलेल. निश्चितपणे हे लक्ष्मीपूजन तुमच्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय राहील. आणि याच्यापुढे तुम्ही कधीही लक्ष्मीपूजन केलं मग अष्टमीचा असो, अमावस्येचा असो, गुरुवारचा असो किंवा शुक्रवारचा असो, पौर्णिमेचा असो किंवा मग नवमीचा असो, या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही सिंहस्थ लग्नावरतीच ते कराल. आणि सिंहस्थ लग्नावरती केलेलं जे तुमचं लक्ष्मीपूजन आहे ते आयुष्यभर तुम्हाला पूर्णपणे बेनिफिट देत राहतं. एक तर त्या मुहूर्तावरती सिद्ध केलेलं यंत्र तुम्ही आमच्याकडनं प्राप्त करून घेऊ शकता. ही सोपी प्रोसिजर आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर प्रामुख्याने तुम्ही या वेळेचा वापर केलात तर निश्चितपणे तुमची श्रद्धा त्याच्यामध्ये पूर्णपणे रूप आणेल आणि तुम्हाला लक्ष्मीपुत्र बनेल.
आणि तुम्ही ज्या पद्धतीने खरं सांगितलं, हे पूजन नेमकं कसं करायचं हे आपल्या प्रेक्षकांनी त्या पद्धतीने पूजा केली तर लक्ष्मीपुत्र खरंच आपण होऊ शकतो. एक प्रत्येक एपिसोडमध्ये गुरुजी कायम तुम्ही उदाहरणं देत असता. गजकेसरी योगाविषयी आज काही उदाहरणं आम्हाला तुम्ही सांगाल का? गजकेसरी योगामध्ये मॅडम सोपं उदाहरण सांगायचं झालं ना तर आमच्याकडे एक म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, MR म्हणून ते जॉब करत होते आणि त्याच्यामध्ये कंपनीचं त्यांना इन्सेंटिव्ह वगैरे धरून 1,00,000 रुपये पगार त्यांना मिळायचा. आणि ज्या वेळेला म्हणजे की त्यांना असं समजलं की त्यांच्या पत्रिकेमध्ये गजकेसरी योग आहे आणि तो त्यांना नोकरीच्या माध्यमातून आहे, फक्त या नोकरीमध्ये तो येऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही नोकरी बदलली तर 100% तुम्हाला प्राप्त होईल. हा विषय समजल्याच्या नंतर ते म्हणले की आता कुठली ऑफर आली ना तर मी नक्की घेतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे की फिरत असताना ते एका व्यापाऱ्याकडे गेले. त्या व्यापाऱ्याकडे बसलेले असताना त्याचं सगळं कानमान बघितलं त्यांनी आणि त्यांना ऑफर दिली की मी तुमच्याकडे नोकरीला येऊ का? तर तो माणूस म्हणला की अरे तुला 1,00,000 रुपये पगार, मी एवढा पगार नाही देऊ शकत तुला. म्हणजे तुम्ही किती पगार द्याल? तर बोलले मी 13,000 रुपये पगार देईन म्हणून. त्या माणसाने सांगितलं की ठीक आहे म्हणून आणि नोकरी सोडली आणि त्यांनी त्यांच्याकडे नोकरी प्राप्त करून घेतली. 1,00,000 रुपयाची नोकरी सोडली आणि 13,000 रुपये पगारावर नोकरीला लागला. परंतु 3 महिन्यानंतर त्याच्याकडे 13 कोटी रुपये होते. हा एका गजकेसरी योगाचा इफेक्ट आहे. हा योग इतका महत्त्वाचा आहे. फक्त हा योग आहे ना साधता यायला पाहिजे. प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये हा योग येतो. तुम्ही सगळेजण 100% तुमच्याकडे लक्ष्मी येऊ शकते. तुम्हाला प्रत्येकाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचा हात साक्षीला आहे. मी तुम्हाला जागा सांगितली त्या जागेवरती बघा. पतंग तुमच्या हातावरती आहे, मत्स्य तुमच्या हातावरती आहे किंवा पद्म तुमच्या हातावरती आहे. तुम्हाला 100% प्राप्ती होणार म्हणजे होणारच. अचानक धनलाभ होणार म्हणजे होणारच. फक्त तुम्हाला माहिती पडलं पाहिजे. कुठली पण गोष्ट आहे ती समजली आपल्याला तर 100% तनानी मनानी धनानी पूर्णपणे आपण ती प्राप्त करून घेऊ शकतो. आणि एकदा ती प्राप्त करून घेतली की मग ॲस्ट्रॉलॉजी आहे की याच्यामधला क्षेम वापरून ती आपण आयुष्यभर पूर्णपणे टिकवून ठेवू शकतो. आत्तापर्यंत आपल्याकडे लक्ष्मी येते पण टिकत नाही आहे. हा एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला त्या श्रीयंत्राची प्राप्ती होईल किंवा तुमचं श्रीयंत्र सिद्ध स्वरूपामध्ये तुम्ही आणू शकाल की आत्तापर्यंत तुमच्याकडे लक्ष्मी येत होती, आता क्षेम म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे पूर्णपणे टिकून राहील. नाही, खरंच खूप छान पद्धतीने गजकेसरी योगाविषयी तुम्ही मार्गदर्शन केलं आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खरंच तुमच्या कुंडलीमध्ये गजकेसरी योग आहे किंवा नाही हे जर तपासून पाहायचं असेल तर नक्की श्री माधव गुरुजी यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता. त्यासाठी सगळे संपर्क क्रमांक सुद्धा आम्ही तुम्हाला दिलेले आहेतच. तर अशाच पद्धतीने गुरुजींचं मार्गदर्शन रोज जर तुम्हाला हवं असेल तर त्यांचं यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. रोज गुरुजींचा सत्संग त्याच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा असतो. पुण्यामध्ये सुद्धा विशेष करून गुरुजी आता दर महिन्याला येतात. नोव्हेंबर महिन्याची तारीख लिहून घ्या, 28, 29, 30 या 3 दिवशी पुण्यामध्ये गुरुजी असणार आहेत. खरंच इथे आलात, मनापासून धन्यवाद. साईराम आप सबकी भले करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भले करे. आप सबका जीवन मंगलमय हो. शुभ दीपावली. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.